सांगायचंय, जेव्हा तुमचा नवरा तुमच्याकडे पैशाच्या बॅगा देत होता, जेव्हा तुमची एवढी प्रॉपर्टी वाढली, तुमचा नवरा गोपीनाथ मुंडे साहेबांच्या घरी कामाला होते, मग इतकी प्रॉपर्टी कशी वाढली? मग तुम्ही तेव्हा का नाही विचार केला माझा नवरा कुठलं हे आणतो काय? तुमचंही काम होतं ना ते बघायचं. आता कसं न्याय मागताय तुम्ही? आमच्या भगिनीच आहेत, आम्ही मान्य करतोय ते, पण तुम्ही त्यावेळेस विचार करायला पाहिजे होता की आपला नवरा इतकी माया एवढी कमाई कुठून आणतो ते. मग तुम्हाला कळलं असतं की आपला नवरा कशातून कमवतोय आणि मग आता आपण न्याय मागायला पात्र आहोत का? तुम्ही काय सांगा? आम्हा सर्व माता भगिनी सर्वांच्या वतीनं आमची एवढीच विनंती आहे की जे संतोष भाऊंना आणि सोमनाथ भाऊंना हा न्याय मिळाला पाहिजे, त्यांच्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे. ते जरी मयत झाले असले तर त्यांच्या आत्म्याला शांती ही त्यांना जेव्हा फाशीची शिक्षा होईल आरोपींना तेव्हाच हा न्याय मिळणार आहे. आणि त्या कुटुंबाला जे आमच्या भगिनी त्या ज्या विधवा झालेल्या आहेत, त्यांचं कुटुंब उघड्यावर पडलेलं आहे, उन्हात झालेलं आहे, त्यांना न्याय मिळेपर्यंत आम्ही तालुक्यात जिल्ह्यात हे आक्रोश मोर्चे काढणार आहेत. आणि त्यांना न्याय मिळेपर्यंत आम्ही सर्व पंढरपूरच्या माता भगिनी त्यांच्या कुटुंबाच्या पाठीशी राहणार आहोत. मंजिरी कराड यांना काय सांगाल तुम्ही? त्यांनी मराठा म्हणून ते पण न्याय मागायला निघालेले आहेत. अगदी हे काही जातीचं राजकारण नाहीये. हे मी ह्या गोष्टीला जातीचं राजकारण मानतच नाहीये. जात पक्षपात राजकारण हे वेगळं झालं, परंतु ज्या व्यक्तीचे मयत झालेलं आहे त्या कुटुंबाला न्याय मिळणं हे आमचं फक्त मागणी आहे सर्व महिलांच्या वतीनं. आम्ही जातीचं राजकारण ह्याला मानतच नाहीये. ते पण मराठा आहेत, सोमनाथ भाऊ पण मराठाच होते, आम्ही मराठाच आहेत सर्वजण. जातीचं राजकारण नसताना इथं फक्त न्याय दिला पाहिजे, मयत व्यक्तीला न्याय मिळाला पाहिजे, एवढंच आमचं सर्व माता भगिनींचं म्हणणं आहे. मॅडम तुम्ही काय सांगा? आज संतोष देशमुख यांच्या कोणाला 40 दिवस अजून त्यांचा एक आरोपी फरारच आहे. त्या मुलीच्या डोळ्यातले अश्रू सगळ्यांनी बघितले पाहिजे आणि त्यांना त्या मारेकऱ्यांना सगळ्या फाशीची शिक्षा दिली पाहिजे. आमची ही सगळ्या महिलांकडून मागणी आहे. दादा, देवेंद्र फडणवीसांनी म्हणजे एक शब्द दिलाय की आरोपींना शिक्षा होईल, तरी देखील जन आक्रोश मोर्चे काढले जाते. सर्व आरोपी अटक आहेत, कोर्टात केस देखील चालू आहे, मोका देखील लावलेला आहे, शिक्षा कडक शिक्षा होईल असं त्यांनी स्टेटमेंट दिलं, तरी देखील जन आक्रोश मोर्चे. देवेंद्र फडणवीस साहेब म्हणालेत की शिक्षा होईल, सगळं ठीक आहे, पण संतोष देशमुख हे उच्च पदस्थ होते, सरपंच होते, इतके मोठे मोठे त्यांनी पुरस्कार त्यांच्या ग्रामपंचायतीला मिळवून दिले. मग एक उच्च पदस्थ व्यक्तीची ज्या वेळेला अशी निर्गुणपणे हत्या होते त्यावेळेला तुम्ही लक्षात घेता. मग आमच्यासारखे जर सामान्य असेल तर एखादं तुम्ही किडामुंगीसारखं रगडूनच द्याल ना. इतके मोठमोठे जन आक्रोश मोर्चे निघाले, इतके खूप आंदोलन झाले, त्यावेळेला कुठं सरकारला खडबडून जाग आली आणि आता कुठं सरकारने यशवंत कराडला पकडलं, ह्यांना पकडलं, त्यांना पकडलं. त्याला किती वेळ झाला. संतोष वाल्मिकी कराडला पकडायला किती दिवस लागले? पकडला पण तो स्वतःहून शरण आला. म्हणजे हे सगळे आंदोलन झाली, मुख मोर्चे निघाले आणि त्यानंतर सरकारनं कारवाई केली. मग एखादे हे उच्च पदस्थ होते, त्याचं काम खूप चांगलं होतं, उल्लेखनीय होतं, म्हणून त्यांना न्याय सगळ्यांनी उचलून धरलं. मग एखादं सामान्य असतं तर त्याला न्याय मिळेल का? मिळेल का नाही सांग? निघाल्यानंतरच ते हजर झाले ना. पहिलं कुठं सापडले? त्यांना हुडकलंच नाही कोणी. ते सापडले करायला आणि म्हणजे पोलिसांची कामगिरी किती लाजेवाडी यायचं कधी कधी खंत वाटते. कारण वाल्मिक कराड सरेंडर झाले, त्याला पोलिसांनी पकडलं नाही आणि सोमवंशीचा तर खून कसा झाला हे सगळ्यांनी आपण बघितलेलंच आहे. त्यामुळं कधी कधी वाटतं की जरी फडणवीस साहेब गृहमंत्री असतील किंवा म्हणत असतील, पण कृष्णा आंधळे अजून पण नाही ना पकडलेला. तो कुठे आहे? तो पण ह्यांना सगळ्यांना माहिती असेलच की. आता एवढे 6-7 जण मिळतात आणि एकच मिळत नाही, म्हणजे तो कुठं मग आहे ही शोधून काढणं पण गरजेचं ना. गृहमंत्र्याच पोलिसांचे फटके बसलेले ओळ लगेच जातात, पण देशमुखला मारलेलं ओळ अजूनही डोळ्यापुढून जात नाही. मला एवढंच म्हणायचंय की संतोष देशमुख यांनी एक प्रामाणिक सरपंच म्हणून 3 टर्म चांगलं काम केलं. मग त्यांचा अडथळा कुठंतरी यांना येत होता, वाल्मिक कराडला आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना, म्हणून संतोष देशमुखचं त्यांनी पूर्ण त्यांना हे केलं, जगातून उठवलं, पण त्यांचं कुटुंब वाऱ्यावर पडले. मग मला एवढंच सांगायचंय की पूर्ण महाराष्ट्रभर जे सरपंच आहेत त्यांनी इतकं जोरात ह्या गोष्टीसाठी पाठिंबा द्यावा, तर इतका लवकर न्याय मिळेल ना. असे असे मोर्चे काढावे लागणार नाहीत, कारण प्रत्येक सरपंचांनी आपल्या घरी ही घटना झाली असं समजून मोर्चे काढले पाहिजे, आंदोलन केले पाहिजे, न्याय मिळेपर्यंत लढा दिला पाहिजे. का तर सरकार त्यांचे, कोर्ट त्यांचे, वकील त्यांचे, जज त्यांचे, त्यामुळे रात्री पण सुट्टी दिवशी पण त्यांचं
सगळे खलबत चालू असतात. कायदा हा गृहमंत्र्याच्या हातात आहे. हा. आता कालचं सुधारण झालेलं बदलापूरच्या त्या अक्षय त्याला शिंदेला एन्काउंटर केला आणि तो फेल ठरला, म्हणजे विनाकारण केलेला असं स्पष्ट झालेलं आहे. मग हेच जर प्रकरण न्यायालयात गेलं असतं, त्याला फाशीची शिक्षा झाली असती, त्याला तडफुडून आम्हाला लोकांना मेलेलं बघायचं. तुम्ही एका क्षणात हे सगळं प्रकरण मिटवून टाका. मग हे योग्य आहे का? हे जर सगळं ठीक होतं तर आंबेडकरांनी कायदा व्यवस्था कशाला केली? जिल्हा स्तर, न्यायस्थळ, उच्च न्यायालय कशाला निर्माण केली असते? मग तुम्ही सगळा कायदाच हातात घेऊन सगळं स्वतःच करायला लागलाय. आणि या प्रकरणामध्ये सुद्धा सगळं तेच झालेलं आहे. महिन्यानी 15 दिवसांनी एक बाहेर येतात. म्हणजे याला अर्थ काय आहे? सीसीटीव्ही देखील समोर आलेला आहे काल वाल्मिक कराडाचा. तर एक PSI देखील पाटील समोर जातात, काय सांगा? खरं तर PSI पाटील जे आहे, पाटील आडनावामुळे आम्ही म्हणतोय ते सुद्धा मराठा समाजाचेच असावे. बरं, समाज कुठलाही असू द्या, आणि एवढी निगरून जर हत्या होत असेल तर या पाटील PSI म्हणून त्यांनी सुद्धा ही थांबवायला पाहिजे होतं, किंवा त्यांच्या समोर चर्चा झालेली असं आपण CCTVत कालच दाखवलंय टीव्हीवर, की CCTVत हे 6-7 जण मिळून आहेत. तर तेव्हा या पाटील नावाच्या माणसाने मध्यस्थी करून हे थांबवायला पाहिजे होतं, ना की पुन्हा त्याची खलबत सुरू झाली. असं पण म्हणलं की ते कुठल्या तर हॉटेलला गेले, तिथं त्यांचं ठरलं, तिथंही पाटील होतेच. पाटलांनी उलट असं करायला पाहिजे होतं की ह्या लोकांना समजून सांगून कुठेतरी ह्यांचा समझोता करून मिटवायला पाहिजे होतं. आणि मिटवायसाठीच आलो, असं बसलो असं सांगितलं. ते चाटे म्हणून विष्णू चाटेंच्या कार्यालयात केले होते, त्यावेळेस तो CCTV आहे. तर त्यावेळेस त्यांनी उलट सांगायला पाहिजे होतं की मी तुमचं मिटवायला आलो. उलट त्यांनी मिटवायला यायचं सोडून बाकीच काहीतरी केलं, आणि तिथून ही खलबत शिजला, आणि नंतर संतोष भाईचा खून झाला. पाटीलचं करायचं काय? पाटीललाही सस्पेंड करायला पाहिजे. असा अधिकारी नकोच आहे ना. जर अधिकारी आरोपींना पाठीशी घालत असतील तर अशा अधिकारी कुठल्याच पोलीस स्टेशनला नसावेत. कारण आज तिथं झालंय, पण उद्या कुठेही होऊ शकतं ना. महाराष्ट्र एवढा आहे, तर एवढं, आणि ग्रामपंचायती 1000 काहीतरी आहेत. तर एवढ्या ग्रामपंचायतीत किंवा एवढ्या जिल्ह्यात जर असे पाटील नावाचे सदग्रस्त आले तर सामान्य लोकांचं जगणं मुश्किल होईल. त्यामुळे पाटील नावाच्या माणसाला सस्पेंडच करणं गरजेचं आहे. तुम्ही काय सांगा? मी एवढं सांगेल की आपल्या मराठा समाजाच्या लोकांना पूर्णपणे न्याय मिळाला पाहिजे. त्यांना पण न्याय मिळेल एवढीच इच्छा. आता ते CCTV बद्दल तुम्ही बोलला होता, CCTVचं ते CCTV बघून तुम्हाला काय वाटतं? ते बघून वाटतंच मला की ते सगळं चुकीचं आहे. जे काही घडतंय सगळं चुकीचं आहे. पूर्ण पोलीस, हे सगळे लोक, सगळे गृहमंत्री, यांचंच राज्य आहे. यांचं सगळं आपल्या हातात काहीच नसल्यामुळे हे सगळे अन्याय आपल्यावर होतात. संतोष भाऊंना ज्यावेळेस किडनॅप केलं होतं, 10 मिनिटात त्यांचे बंधुराज पोलीस स्टेशनला गेले होते. जर त्यांना त्याच वेळेस पोलिसांनी हालचाल केल्या तर हे पुढचं एवढं घडलंच नसतं. त्यांनी 35 फोन जवळजवळ चाटेंना केले. तोपर्यंत त्यांचे कॉन्टॅक्ट धनुभाऊ, म्हणजे त्यांचे जे धाकटे बंधू आहेत, त्यांचे जवळजवळ 35 फोन त्यांचे रिसिव्ह होत होते. आणि 36 फोनला ज्यावेळेस फोन बंद होता, म्हणजे त्यांचं त्यावेळेस प्रेत त्यांच्या हाती लागलं होतं. हे जर पोलिसांनी तात्काळ जर त्यांची केस दखल करून घेतली असती आणि त्याच्यावर कारवाई झाली असती तर ही पुढची घटनाच घडली नसती. त्यामुळे मी पूर्णपणे पोलीस खात्यालाच दोष देते. त्यांनी केस जर घेतली असती तर एवढं घडलं नसतं. कारण त्यांना मला वाटतं 10च मिनिटात त्यांना किडनॅप केल्यानंतर 10व्या मिनिटाला पोलीस स्टेशनला 10व्या मिनिटाला ते पोलीस स्टेशनला हजर झाले होते. पुंडाराजे का बीड मध्ये, म्हणजे परळीमध्ये फ्लाय ऍश, थर्मल, आणि नंतर तुमचं वाळू, हे मोठ्या प्रमाणात व्यवसाय चालू. आमच्या IQ होतं, पण एकदा मी बीडला गेले तर मी बघितलं तर फ्लाय ऍश थर्मलचं चालूच होतं तिथं. त्यामुळे ते गुंडाराज, पैसे येतात ना, पैसे जास्त आल्यानंतर हे डोक्यात काहीतरी हवा शिरती आणि मग असे प्रकार घडतात. या घटनेमुळे ते बाहेर तरी आले. आता काय चाललंय बीडमध्ये, परळीमध्ये? कोणामुळे चालू आहे? कोणत्या पंकजा मुंडे, धनंजय मुंडे यांच्यामुळे चालू आहे? त्यांचा राजीनामा असल्याशिवाय हे चालू शकेल का? म्हणजे आकार बडा अर्थातच मंत्री त्यांचं करायचं काय? धनंजय मुंडेंनी काय राजीनामा द्यायला पाहिजे? दिला पाहिजे. नैतिक जबाबदारी स्वीकारून त्यांनी राजीनामा नैतिक जबाबदारी स्वीकार. एवढे आंदोलन निघतात, एवढे मोर्चे निघतात, एवढे सामान्य माणूस सुद्धा त्यांचं नाव घेतोय म्हटल्यावर त्यांना थोडं तरी नैतिकता वाटली पाहिजे. दिला पाहिजे. आमच्यासारखा सामान्य माणूस सुद्धा त्यांचं नाव घेतोय. म्हणजे देशमुखांच्या जीवापेक्षा मंत्रीपद मोठं आहे. हा, जर तुम्ही त्यातनं निर्दोष निघाला तर तुम्हाला आपोआप घेतील ना. देशमुखांच्या जीवापेक्षा मंत्रीपद अर्थहीनच नाही ना. किती दिवस झालं मागतोय आपण. आज 9 डिसेंबरला हत्या झाली. एखादा आमच्या इथं भारतला आमदार होते ना, तेव्हा मराठा समाजाचा असाच मोर्चा निघाला होता. त्यांनी तात्काळ लगेच दिला राजीनामा. काय होईल ते होईल म्हणून. म्हणजे हे समाजासाठी लढणं झालं. भले मुंडे साहेब समाजासाठी, आमच्या समाजाचे नाहीत,
वंजारी समाज आहे, कुठला समाज आहे माहित नाही, पण माणूस म्हणून एकत्र येऊन जर त्यांनी मागितल्या राजीनामा दिला असता तर आतापर्यंत न्याय मिळाला असता. पदावर असताना आपण हा. पक्षपाती त्यांनी राजीनामा देत नाहीत ना तोपर्यंत हे असंच आम्हाला झगडावं लागणार आहे. महत्वाचं बोलले मॅडम त्यांनी, जोपर्यंत धनंजय मुंडे राजीनामा देत नाही तोपर्यंत आम्ही मोर्चा काढणार. नाही झगडावंच हो, लागणार. नक्कीच मोर्चा तर काढावेच लागणार आहेत. पण दुसरी गोष्ट, आर आबा मंत्री असताना त्यांच्यावर पण आक्षेप झाला होता, त्यांनी राजीनामा दिला होता. त्याच्यानंतर आमचे अनिल देशमुख साहेब त्यांच्यावर पण तेव्हा म्हणजे अलिगेशन झाले, त्यावेळेस त्यांनी सुद्धा राजीनामा दिला. आणि आता मुंडे साहेबाला काय अडचण आहे, धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा ना. त्यांनी जर क्लिअर असतील तर पुन्हा त्यांना मंत्रिमंडळात प्रवेश मिळणारच आहे. त्यामुळे त्यांनी कशाला असं म्हणजे राजीनामा देणार नाही किंवा देत नाही असं म्हणणं किंवा न देणं हे सुद्धा चुकीचं आहे. तर त्यांनी राजीनामा द्यायलाच पाहिजे. एक आपलं फुले शाहू आंबेडकर विचार किंवा आपण ज्या महाराष्ट्रात राहतो फुले शाहू आंबेडकरांच्या, त्याची विचारधारा अशी नाहीये की सगळं मलाच पाहिजे किंवा मी सोडणार नाही असं नाही, तर ते देण्याची प्रवृत्ती असते. त्यामुळे तुम्ही राजीनामा दिलाच पाहिजे. नाही, महायुतीचं सरकार ज्या वेळेला होतं त्यावेळेला तुम्ही पटापटा त्यांचे राजीनामे घेत होते. आता काय झालं, आता तुमच्या राज्यामध्ये सत्ता असताना तुमचे जे असे खून मर्डर होतात त्यावेळेला तुम्ही काय डोळे झाकून गप्पा बसता का? तुम्ही जर डोळे झाकून गप्पा पाठीशी बसता घालत आहेत का? सर्वसामान्य लोकांना न्याय कसा मिळणार? पाठीशी घालत आहेत का? हो, आपण करुणा मुंडेंचं स्टेटमेंट ऐकलं असेल. करुणा मुंडेंनी सांगितलं की मला सोडायला फडणवीस येत होते विमानाने, इंदोरला मला सोडायला फडणवीस येत होते. म्हणजे किती सख्य आहे फडणवीस साहेबांचं आणि धनंजय मुंडे साहेबांचं. म्हणजे ह्यांचं एवढं सख्य आहे की हे बायकांना सोडायला जातात, त्यामुळे ह्यांच्या गौरवाचे संबंध आहेत. त्यामुळं कदाचित फडणवीस साहेब मागे घेतात असं दिसतंय. नाही, पण ज्या वेळेला वाल्मिक कराडे धनंजय भाऊंबरोबर 10 वर्ष झालं आहे त्यांचं साठवलं होतं, त्यावेळेला कसं काय धनंजय भाऊंना गुन्हेगारी दिसायला पाहिजे होती ना? त्याच वेळेला धनंजय भाऊंनी घेतला असता हा निर्णय तर आता हे खून मर्डर झालेच नसते ना. आवाजाचा बादशाह रत्नाकर औसेकर यांच्या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपापल्या ग्रुपवर शेअर करा. चला आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा. रत्नाकर औसेकर YouTube चॅनल.